सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी बेटा असं त्रास करून घ्यायचा नाही. मला सांग, आपण इथे त्रास करून तिला तिथे लवकर बरं वाटणार आहे का? मामा मला जायचंय तिकडे. म्हणजे घरातलं सगळं वातावरण बरं का बदलून गेलेलं आहे ते. म्हणजे हे टेन्शन आहे, काळजी आहे, पण ती दाखवता येत नाही. अगं नाही, आता बघ ना, इमर्जन्सी मध्ये असं तिकीट मिळवायचं म्हणजे लाखभर रुपये तरी लागतील. मला काय वाटतं, आजही बहुतेक आबा येत नाही. मग आपणच त्यांच्याकडे जाऊया का? नको. अहो, आधीच ते सगळे टेन्शन मध्ये असतील. बरोबर आहे. आणि आपण त्यांच्या घरी गेलो म्हणजे आणखीन गडबड गोंधळ. नाही नाही हो, गोंधळ गडबड वगैरे काही होणार नाही. उलट त्याला आबा आले, आबा आले. या 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 आबा या. या आबा. या या. आबा, आता तुमचाच विषय चालला होता. काय? नाही म्हटलं, आज तरी येत आहे की नाही? हो, खरं म्हणजे मी येणारच नव्हतो, पण काय, शैलाची तब्येत बरी आहे ना? शुद्धेरा आली आहे ना ती? ते सांगायला मी आलो होतो. आता सगळं टेन्शन उडून गेल्यासारखं झालेलं आहे. ती आता आउट ऑफ डेंजर आहे. बघा, मी म्हटलं नाही, आता निकिता काही अमेरिकेला जात नाही. त्याचे ती जाणार. हो नेहमी मुलगी आहे ती. प्रत्यक्ष स्वतःच्या डोळ्याने आईला पाहिल्याशिवाय तिला समाधान मिळेल का? कसं अगदी मनातलं बोलणार. मग झाली आहे सगळी तयारी? चालेल चालेल. आबा, काय? आबा, आबा हे घ्या. हे काय? नाही म्हणायचं नाही. आणि तुम्ही घरी जाऊन उघडा, तुम्हाला सगळं कळेल. म्हणजे आम्हा पेन्शनर मंडळींकडून ही छोटीशी भेट, आपलं फुल ना फुलाची पाकळी. शेखर, निकिता आणि योगिताचं आज रात्रीचं फ्लाईट आहे ना? हो. चालली निकिता सुद्धा आता. थोड्या दिवसामध्ये फार लढा लावला रे पोरीनं. आधी ही शलाका गेली ऑस्ट्रेलियाला, आता ही. होतं रे असं. बरं, तिकडे एक मिनिट. हॅलो. अहो, अरविंद भाऊजींचा फोन आला होता. हॅलो, काय काय म्हणाला का? अहो, शैलावंश शुद्धीत आल्या बरं का. अरे वा, इट्स अ गुड न्यूज. चला, देव पावला. निकिताला सांगितलंस का? हो, अहो ती बोलली आईशी. अगं काय सांगतेस काय? हो. आणि तू बोललीस का शैला बरोबर? हो, म्हणजे थोडस मोजकं बोलले. म्हणजे काय, थोडीशी गुंगी आहे ना अजून. चला. अगं म्हणजे शुद्धीत आली, मोठी काळजी मिटली. हो. आणि मुख्य म्हणजे निकिता जाताना आता रिलॅक्स असेल बऱ्यापैकी. हो हो, खूपच ती अशी रिलॅक्स झालेली दिसतीये मला. अगं होणारच. आणि हो, अहो शलाकाचा पण फोन आला होता. मी तिला सगळं सांगितलंय आणि ती म्हणाली मी फोन करते आत्याला म्हणून. ओके ओके, चल चल, ठेवतो मी. सर काय झालं? अरे शैला शुद्धीवर आली. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि निकिता बोलली तिच्या बरोबर. वा, गुड. चल, बरं झालं. चला, टेन्शन गेलं रे एक. शिर्या, मी असं विचार करते युनिव्हर्सिटीत ऍप्लिकेशन द्यावं. प्लीज कन्सिडर माय केस ॲज माय मदर इज नॉट वेल. पण आय डोंट थिंक ते करतील रे.
म्हणजे एक वेळ मला काही झालं असतं तर केलं असतं, पण जस्ट बिकॉज माय मदर इज नॉट वेल इज नन ऑफ देअर बिझनेस. तर निकिता तू टेन्शन घेऊ नकोस, मी जाणार आहे आणि बाबा पण येणार आहे. असं नाही रे, उगाच ते एक मिनिट. इंडियात सगळं शक्य आहे, कळलं? अमेरिका नाहीये, इथे काही होऊ शकतं, कळलं? होप सो. माझं ऍप्लिकेशन घेऊन जा. हो. बरं आता हिला मेसेज. मम इज बेटर नाव, रिकवरिंग फास्टर. आणि काय लिहू मी? एक मिनिट. काय? बस. मी निघणार आहे एवढं फक्त लिहिते. निघणार आहे लवकर. बस एवढंच लिही, जास्त काय लिहू नकोस, नाही तर ती आणखी टेन्शन मध्ये येईल. आणि मग इकडे विचारणार 4 वेळा फोन करून, ईमेल करून. मग इकडे आई टेन्शन मध्ये येणार, आई मला सांगणार तिला ईमेल करू म्हणून. मग ही विचारणार आबा कसे आहेत, मग ही विचारणार ही कशी आहे. दिवसभर हेच चालणार आमच्याकडे, माहितीये का? चुप जरा. मेल आला तिचा. आबांनी हे सगळं कसं घेतलंय बघ. आत्ता सांगितलं ना ही किती टेन्शन घेणार ते. आता हे दिवसभर सुरू होणार आहे, मला त्रास. मग खाडे करा आता. सगळं माझ्या पेक्षा एस नीट प्रश्न सुद्धा स्ट्रॉंगली घेतली. शिर्या, खरंच मम्मा पण आबांबद्दल खूप विचारत होती रे. आबा माझ्या बरोबर आले असते तर खूप बरं झालं असतं, मम्माला खूप बरं वाटलं असतं. निकिता आता ते सगळं शक्य नाही ग, विसा वगैरे या भानगडी आता नाही होणार. तू जा पुढे, आणि मला वाटतंय की आता आबा तयार होतील. तू कन्व्हिन्स करशील त्यांना प्लीज. मम्माला खरंच खूप बरं वाटेल शिर्या. मी करणार, प्रयत्न करणार, पण माझ्या हातात नाही, बाबा आणि आईच्या हातात आहे सगळं. बरं थांब, आलाय. काय ग निकिता, झाली बाळा तयारी? काय शैलाचा फोन? नाही, ती बरी आहे आता. मग तू उदास का? हा, त्याला तर काही तासच राहिले जायला. म्हणूनच आबा, मला कळतच नाहीये नक्की काय होतंय ते. म्हणजे मी आता मम्माला भेटणार म्हणून आनंद होतोय मला, पण आय एम रिअली फिलिंग सॅड की मी तुम्हा सगळ्यांना सोडून जाणार. हे पण निकिता, आयुष्यामध्ये सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या नाही होत. हे बहुधा नाहीच होत. म्हणजे उदास वाटून घ्यायचं नाही, आलेल्या परिस्थितीशी जुळवून घ्यायचं. मी नेहमी सांगतो की माणसानं बरं का पाण्यासारखं प्रवाही असावं, खळाळतं, वाहतं राहावं. काय येतंय का लक्षात मी काय म्हणतो ते? पाणी कसं हे आजूबाजूच्या परिस्थितीनुसार स्वतःला बदलतं. हा, यू मीन ऍडजस्ट करायला हवं. हा, बरोबर, अगदी बरोबर. म्हणजे आलेल्या कुठल्याही कठीण प्रसंगाला तोंड कसं द्यायचं असतं की त्या प्रसंगामध्ये आपली अचूक भूमिका ओळखून त्याप्रमाणे स्वतःला ऍडजस्ट करायचं. हे बघ, आपलं पहिलं कर्तव्य माणसाचं आपल्या आई वडिलांकडे असतं. कारण मुलाला या जगात आणण्यापासून त्याला माणूस बनवण्यापर्यंत आई वडिलांनी काम केलेलं असतं. कळलंय मला, माझी खरी गरज तिथे आहे. लक्षात ठेव निकिता, कर्तव्य हे भावनेपेक्षा अधिक श्रेष्ठ आहे, हे विसरू नको कधी आयुष्यामध्ये. हा, म्हणजे कर्तव्याच्या आड भावना येऊ देऊ नकोस, कळलं? नाही येऊ देणार, आय प्रॉमिस. तू समजूतदार आहे, याचं कौतुक वाटतं मला. आधी नव्हते आबा, इथे आल्यावरच झाले. पण हे कबूल करण्याचा प्रामाणिकपणा तुझ्यामध्ये आहे, याचं कौतुक आहे. तो सुद्धा या घरामुळे, या फॅमिलीमुळेच. ही फॅमिली जितकी समजूतदार आणि प्रामाणिक आहे ना, तशी मी दुसरी कुठेच नाही पाहिली, खरंच. आणि तू देखील या फॅमिलीचा, कुटुंबाचा घटक आहे, हे विसरू नकोस. विसरशील नाही, कधीच नाही.
चल गुरु मी आता पण सगळं तुझं हो हो सचिन ती डिस्पॅचची फाईल मी तुझ्याकडे ठेवली हो ती घेतली मी माझ्या ताब्यात. शेखर तुला उद्या सकाळी यायला उशीर होईल ना? अरे निकिता आणि योगिताला सोडायला जाणारच ना तू? हो आज रात्री. शेखर तू पर्सनल लोन साठी ट्राय करतोयस? हो का? हे बघ त्या प्रोसिजरला फार वेळ लागेल. आम्ही तिघांनी तुझ्या पैशाची व्यवस्था केली आहे. अरे काय हे काय? अरे नको तुम्ही असं काय करता का? मित्र कशासाठी असतात? फक्त चहा प्यायला? अरे तसं नाही रे. अरे मला आता त्या पैशांची गरज नाहीये. अरे अरे मला ते पैसे कशासाठी हवे होते? त्या दोघींच्या विमानाची तिकीटं काढायला. बरोबर. आता अरविंदनी तिकीटं पाठवली नाही इथे. पाठवली? आणि असं काय करता तुम्ही? मला लागले तर तुमच्याकडनंच घेईन ना. मागे ऑस्ट्रेलियाला गेलो तर तुमच्याकडनं पैसे घेतले नव्हते का मी? अरे पण दिले होते सगळे परत आल्यानंतर. अरे तू परत करतोस म्हणून आम्ही तुला परत परत देतो ना. याला देता का कोण? शिरे बघू हे घे. नाही बरं आहेस ना रे? का काय झालं? नाही रोज तुला सांगावं लागतं अरे जरा बातम्या लाव. आज स्वतःहून बातम्या लावून बसलोयस म्हणून म्हटलं. बाबा पाऊस पाण्याचा दिवस आहे. फ्लाईटचं टाइम टेबल ठीक आहे का बघतोय. लेट बीट नाही ना म्हणून. अच्छा. अरे आज गाड्या पण लेट आहेत सगळ्या 15-20 मिनिटांनी. पण सेंट्रल रेल्वे व्यवस्थित. बाबा सर्वात लाईन कोणती माहिती आहे बेस्ट? हार्बर लाईन. तू कधी गेलास त्यांनी? मला माहिती आहे सगळे स्टेशन माहिती आहे तिकडचे. नाही बंद नाही पडत पावसाळ्यात ते आता. रशीद खानची कॅसेट आणि विभूती नलिनी अक्काने दिलेली आहे. शलाकाने लिहिलेले ईमेल्स. बदलतोय शिरे आपला बदलतोय. म्हणजे जबाबदार झाला एकदम. हो असं काय करता? जबाबदार आहेस तो. अगं नाही तसं नाही. बातम्या बघत बसलाय बाहेर. का सांग? का? पावसा पाण्याचे दिवस आहेत तर फ्लाईट सगळ्या वेळेवर आहेत की नाही ते बघतोय बातम्यांमध्ये. तू हे काय करतेस? अहो शैलावंचांना पत्र लिहिते मी. काय झालं नेने काकू गेल्या होत्या ना. मला वेळ नव्हता तर त्या सिद्धिविनायकाला गेल्या होत्या. तर त्यांनी हे प्रसाद आणि अभिषेक केला होता त्यांनी. तर प्रसाद दिलाय आणि मग ही नलिनी अक्कानी विभूती दिली आहे. आणि मी काही कॅसेट्स त्यांना पाठवते. म्हणजे मला माहिती आहे सीडीचा जमाना आहे पण माझ्याकडून. आणि महिला मंडळातल्या आमच्या सगळ्या बायकांनी एकत्र पत्र लिहिलंय. आणि ही त्यांची मैत्रीण तुम्हाला आठवते का? ती इथे नव्हती का सांताक्रूजला? तर तिने पण एक दिलंय काहीतरी. फोटो पण आहेत मला वाटतं. तर मी एक पत्र लिहितेय. ती निकिता बरोबर जाईल तर ते लिहितेय मी. नलिनी अक्काने दिली आहे. श्यामल हे आहे. आणि अगं खायला जरा श्यामल. अगं एक मिनिट पूर्ण करू दे वाक्य मला. आणि काय हे खायला सुपारीचं आणि हे राहिलंच की एवढंच पार्सल जमेल. भूक लागली होती तर खुशाली फोन मात्र जरूर करा. वाचू दे मी बघतो. आबा आलास तू? बरं झालं. मी तुझीच वाट बघतोय. हे पैसे हे काय? अरे आमच्या पेन्शनर क्लबने दिले. ऐकेस ना काय करणार. ते म्हणाले की सगळं अचानक झालेलं आहे तर अडीअडचणीला उपयोगी पडतील. तिथे खर्च आवाढव्य असतो म्हणाले. वेळ काय सांगून येत नाही. हे दिले. अहो आबा काय कशाला घेतलेत तुम्ही हे पैसे? अहो त्याची काही गरज नाहीये आता. अरविंदनी योगिताचं आणि निकिताचं दोघांची तिकीटं पाठवले आहेत. अहो आज माझ्या ऑफिसमध्ये गुरु गवस सचिन सगळ्यांनी मला मदत म्हणून पैसे. अहो मी त्यांना नको म्हणून सांगितलं. आता काही गरज नाहीये तशी पैशांची. मला लागले तर घेईन मी. शिरेनी काढून ठेवले. हा बघ शिरे आला.
शिर्यानी काढून ठेवले पैसे, श्यामलच्या फंडातनं पैसे आलेत, माझे आहेत. आता हे कसले पैसे? अरे ते आबांच्या पेन्शन इन्कमच्या लोकांनी दिलेत पैसे. काय? एक मिनिट काय, एक सेकंड, काय पैसे पैसे पैसे, व्हॉट इज दिस मॅटर ऑल अबाउट? मी सांगू का? अगं आईला ऍक्सिडेंट झालाय ना तुझ्या, तर ह्या सगळ्या लोकांना असं वाटतंय की काहीतरी इमर्जन्सी पैसे लागतील तुम्हा सगळ्यांना, म्हणून त्या लोकांनी हे सगळे पैसे गोळा करून आपल्याला दिले. आबा काय हे मामा, व्हॉट इज दिस? अरे आम्ही सगळे इन्शुअर्ड असतो आबा, आमच्या सगळ्यांचा इन्शुरन्स असतो तिथे अमेरिकेत, पैशाची काहीच गरज नाही लागत मी आहो. तेच सांगत होतो. बरोबर. आता किती जमलेत? अरे तुझे पैसे, माझे पैसे, श्यामलांनी त्या फंडातनं आणलेत. आता हे पैसे हे म्हणून जवळजवळ 2 लाखाच्या वरती झाले पैसे. काय? एवढे पैसे? हो. कशाला कोणाचे पैसे घ्यायचे? देऊन टाका पैसे. आणि एक मिनिट बाबा, 2 लाख घेऊन जाता येत नाही तिला विचार. एक्झॅक्टली मामा, मी अमेरिकन सिटीजन आहे, मला एअरपोर्ट वर विचारणार नाहीत का की एवढे पैसे तुमच्याकडे कसे कुठून आले? मामा नको अरे हे पैसे वगैरे. देऊन टाका तुम्ही. आधीच मुळात आपण खूप टेन्शन, आता हे पैसे लागणार नाही, तिचं तिकीट आलंय, आता पैशाची काही गरज नाही आपल्याला. एक्झॅक्टली तेच म्हणते मी, मग कशाला? मी सांगू काय? काय? आधीच आपण खूप काळजीत आहोत तुझ्या आईच्या. तू हे काम कर, तू हे पैसे घे, तू तुझ्या अकाउंट मध्ये टाक. मामा नको. तू माझा आई प्लीज. हे बघ काय माहितीये का, आता हे पैसे उद्या जर आबा त्या पेन्शनर लोकांना परत करायला गेला ना, त्यांच्या भावनेचा अपमान ठरेल का तो? वाईट दिसतं ते. आणि 8 दिवसांनी काही फरक पडत नाही. तू तिथे पोहोचलीस की तू मला फक्त कळव, आई बरी झाली ना की मी सगळ्यांचे सगळे पैसे देऊन टाकीन. आपल्याला कोणाचे काही पैसे ठेवायचे नाहीये, कळलं तुला? पैशांची काही गरज नसते तिथे, माणसांचीच कमी असते. आबा मी काय म्हणतो, तुम्हाला जावंसं वाटतंय का शैलाला बघायला? अरे शेखर, मला जावंसं खूप वाटतंय रे. माझ्या मुलीला बघायचं मला वाटणार नाही का? पण ह्या वयामध्ये मी कुठे जाणार तिकडे? काय मला काय झालं तर निस्तरणार कोण? मला काय व्हायचं तर ह्या मातीत होती. शैला सांभाळून जा बरं का. हा अगं तुझं ते घेतलंय का पासपोर्ट वगैरे सगळी कागदपत्र सगळं घेतलंय. वर आहेत ना? बॅगा गेल्यात का बाहेर गेले? मला तुझी खूप आठवण येईल तिथे. रोज सकाळी उठताना तर पहिली आठवण येईल. हो ना? तुझ्या जेवणाची पण खूप आठवण येईल. सांभाळून जा. लगेच फोन करायचा. आबा पाया पडते. सांभाळून जा आणि मी सांगितलेलं सगळं लक्षात ठेव. हो, प्रॉमिस केलंय ना तुम्हाला, मी कशी विसरू? मामा थँक्स. खूप त्रास दिलाय तुम्हाला आणि तुम्ही खूप केलंयत माझ्यासाठी. असं नाही बोलायचं. अरे नाही, खरंच. मी तिथून येत होते ना तर मला वाटलं होतं मी खूप होमसिक होईन इथे, पण आता असं वाटतंय इथून तिथे जाताना तिथेच मला होमसिक फिलिंग येईल. काहीतरी बोलू नकोस हा. तिकडे गेल्यानंतर आम्हाला विसरणार तू. अजिबात नाही, तूच विसरशील मला. बघू ना, कळेल. रोज ईमेल करायचे. करीन. हे काय? हे कुणाचं घड्याळ? बाबांचं आहे, त्यांनी मला आठवण म्हणून दिलंय. सोड दे लवकर. आणि माझ्या मैत्रिणींना उगाच फोन करत राहू नकोस, कळलं? सांभाळून जा. आणि आईची काळजी घे. चल बाबा, गाडी असती तर. चला आले ना टॅक्सी. चला. सामान सगळं. नीट ठेवा. बरं निकिता, सांभाळ ना. हवा सांभाळ सांभाळ. तुम्ही पण मला मेल करत राहा आबा. हो मी कर. चला चला चला. योगुताई थांबली असेल तिथे एअरपोर्ट वरती. योगीचा पाठ बसले. तिच्या त्या कुलपाच्या चाव्या आहेत ना, त्या पर्स मध्ये छोट्या खिशात शिर्या, ते आज जाईपर्यंत तिच्या बॅग मध्येच आहे. हा बरं. फोन कर, ईमेल पाठव. जाईल सुखरूप जाईल ती. अरे वा, पेपर द्या ना. एक पान द्या. अरे वा, संपूर्ण पेपर. सगळा वाचून झाला इतक्या लवकर. क्या बात आहे. आबा गुड मॉर्निंग. आबा गुड मॉर्निंग. आबांना कसला एवढा विचार करताय? घराला कौलं कुठली लावायची?
आबा काय झालं? आबा रागवलात? नाही रे नाही. मग काय झालं, गप्प का? अरे शिर्या, मूड नाहीये रे. काय आहे, या पोरीनं सवय लावलीची ना, सकाळपासून बडबड बडबड बडबड, त्यामुळे जरा चुकल्यासारखं वाटतंय. हो काय आबा, एवढंच ना, काळजी करू नका. आपकी ये चिंता जल्दी ही दूर हो जाएगी. बस थोड़े दिनों की बात है. काय सांगतोस काय? हो. हा आबा काय? एक गेली ना आबा की दुसरी, मग मारत बसा गप्पा दिवसभर. अरे खरं सांगतोस? हा कोण आहे ती मुलगी? हा मला सांग, मी कोणाला सांगणार नाही. कोण आहे? हा दुसरं काय तुम्हाला माहितच नाही. मला कसं माहित असणार? हा मग तू काय सांगितलं होतं मला आधी सांग. हा काय फोटो आहे काय? तू सांग, मला दाखव ना फोटो. मी शेखरला हवं तर मी सांगतो तुला. हवं काय बाबांना काय सांगताय? आणि फोटो काय? कसला फोटो? मुलीचा. तू लग्न ठरवलंस ना? कोणाची मुलगी? आबा शपथ, अहो मी शलाकाबद्दल बोलतोय, तिच्याशी गप्पा मारा म्हणतोय मी. अरे कर्मा इकडे काढून घेतो. मला काही सांगतेस नाही. अहो तेच सांगतोय, तुम्ही वेगळा अर्थ काढला. नाही कमाल कमाल. सोयम तोयम तदनुम तुम तादानी. सोयम तोयम तदनुम तुम तादानी.